रंगीला डॉक्टर. अरे या या या. नमस्ते डॉक्टर. नमस्कार नमस्कार. बरं झालं तुम्ही आले, खूप गरज होती तुमची. हो का? हो, बरोबर. काय होते तुम्हाला? सांगितलं ना, हां रात्री झोप येत नाही. हां. किती वाजेला? रात्री पूर्ण रात्र का? पूर्ण रात्रभर झोपच येत नाही? नाही. डोकं पण दुखतं ना? हो. वा, वा, वा. दाबून देतो थोडं. आता कसं वाटतं? तुमचा स्पर्श म्हणजे एकदम छान वाटतंय. माझ्या स्पर्शातच जादू आहे, हम्म. त्यामुळे मला रंगीला डॉक्टर म्हणतात. डॉक्टर रंगीला. हां. मग पूर्ण स्पर्श करून जादू करा ना तुम्ही. हो, काय बोलता तुम्ही? काय बोलते काय मी. अहो डॉक्टर, मला पूर्णपणे चेक करा ना. हो हो हो, करावंच लागेल ना, करावंच लागेल. करा ना मग. हो हो. मी काय म्हणते, हां. मला नाही का खूप त्रास होतोय हो. हो ना. मला ना एकटेपणा ना आता सहन होत नाही. हो. माझा नवरा ना विदेशात राहतो, अच्छा. कारण ना मला प्रेमाची गरज होती, म्हणूनच तुम्हाला बोलवलं मी. डॉक्टर प्रेम कसं काय? आता डॉक्टर जरी असले तरी तुम्ही माणूस आहेत ना, हो हो, नाही बरोबर आहे. मग मला प्रेम द्याल का? नाही नाही, आम्ही गोळ्या औषधं देऊ शकतो, इंजेक्शन देऊ शकतो, पण प्रेम कसं काय देणार? ते मला काही नको, मला फक्त प्रेम पाहिजे. हो का? द्याल ना? हो, पण मग आता कसं काय हो? कसं काय म्हणजे असं. हे काय आता? अजून तपासलं नाही, नका देऊ पैसे. अहो तपासायची गरज नाही आहे तुम्हाला, मला काहीच नाही झालं आहे. मला फक्त प्रेम पाहिजे, ते पण तुमच्याकडनं. मी तुम्हाला पैसे देते ना. पैसे का? हम्म. एवढे? हो. खरं सांगू का तुम्हाला, माझं आहे ना क्लिनिकच चालत नाही. म्हणजे माझा दवाखाना चालतच नाही, पेशंटच येत नाही मग मला. आता मी बनते ना तुमची रोजची पेशंट. हो ना. जोवर माझा नवरा येत नाही ना, हां. तोपर्यंत तुम्ही रोज येत जा मला चेक करायला. हो का? मग मी तुम्हाला रोज पैसे देत जाईल. एवढे? हो. बापरे, मग तर मग लय भारी काम होऊन जाईल हो. चला ना मग. जायचं? हो. खरंच म्हणजे तुम्हाला काय आता, तुमचं काय धरू मला तेच कळत नाही. हात धरू, पाय धरू, सगळंच धरा. चला आता म्हणजे बेडरूम मध्ये. आभार कसे मानू असं झालंय मला. आता कायचा आभार मानता, फक्त मला प्रेम द्या, हो हो. म्हणजे झाला फिट्टूस. हा ना. चला. दवाखाना बंद पडला होता हो, काय तुम्ही देवासारख्या भेटल्या. आता चला ना. हो, जायचं. कुठे जायचं? मध्ये बेडरूम मध्ये. हा, प्रेम पाहिजे ना. हो. देतो. आता मी कधी या गोष्टी केल्या नाही, पण आजपासून सुरुवात करतो मी. चालेल. या. चल ये. बघायचं काही काम नाही. हा, काय बेडरूम आहे का? या. अं, अरे, तुम्ही कधी आले हो? मी अगं आत्ता 5 मिनिटापूर्वी आलो. ते तू घरी नव्हती ना, आणि दरवाजा उघडा होता. मग मी आलो घरात आणि मला ना खूप भूक लागलेली होती, आणि भरीत पाहिलं तर मग खायला लागलो. अच्छा, मी दुकानात गेली होती. अच्छा. अं, हे- एक मिनिटात तुम्ही जेवण करा, मी बोलते त्यांच्याशी. हा, ते मला जरा बरं नव्हतं वाटत ना, म्हणून मी त्यांना बोलवलेलं. अच्छा, ठीक आहे ना, आता बरं वाटतंय ना तुला? हो. बरं, ठीक आहे. डॉक्टर चला चला या पुढे. का? हा, तुमचा नवरा विदेशात होता ना? ते आत्ताच आले. आता मला पण नव्हतं माहिती ते घरात आले असं. आता आता नाही का, आता तुम्ही जा. माझा नवरा आला ना, आता तुमची काही गरज नाही, आणि हे पैसेही वापस द्या. अहो, माझं हॉस्पिटल बंद झालेलं होतं ना हो.
आता मी काय करू शकत नाही ना, आता माझा नवरा येऊन गेला. अहो पण मी अधून मधून येईल ना. नाही नाही, गरज नाही. आता नवरा आला तर राहील 4-5 महिने इथंच. अहो पण कधीतरी विदेशात जातीलच ना ते. नाही आता तेव्हाच तेव्हा बघू. आता तुम्ही सध्याला जा, एवढे पैसे ठेवा आणि जा. अहो अजून थोडे द्या ना, असं नका करू. नाही नाही अहो डॉक्टर, पेशंट येतच नाही माझ्याकडे, काय सांगा अहो तुम्ही. तुम्ही मेन काम नाही केलंय ना माझं. मग चला ना. नाही ते करायची गरजच नाही ना, आता माझा नवरा आला तो करेल ना. पण मग काय होतं दोघांच. नको नको, जा तुम्ही आता, जा. हा डॉक्टरचं या, प्रेम, डॉक्टर. जा हो डॉक्टर, माझा नवरा आहे घरात, जाता का तुम्ही? थोडं डॉक्टरचं प्रेम घेऊन पहा ना मॅडम. नाही पाहिजे मला, जा तुम्ही डॉक्टर, जा पटकन. काय वैतागे बाई, डॉक्टर तर जायचं नावच घेत नाही. तर माझा नवरा येऊन बसलाय घरात. जाऊ द्या, नवरा आला ना, आनंद मिळाला मला. तर त्याच्यासोबत मज्जा मारेल. नवऱ्याला पैसे थोडे द्यायचेत मला, माझे पैसे पण वाचले. काय काय स्वप्न पाहिली होती मी, सगळ्यांवर पाणी पडलं बा. बाई पण गेली, पैसा पण गेला. आता हॉस्पिटल बंद करून भीक मागावं लागेल, दुसरा पर्यायच नाही माझ्याकडं. पर्यायच नाही.